पालघर जिल्हा इथे मोठ्या प्रमाणात यात्रा होते। त्याच्या अनुषंगाने मोखाडा तालुक्यामध्ये पण यात्रा होते आणि त्या यात्रेचं बोहाडा आहे। या बोहाड्यानिमित्त लाखो भक्त येतात आणि भरपूर नागरिक येतात। तर ह्याविषयी आपण जाणकार आहेत, गुरु सर आहेत, आपण हो थोड्याच वेळात आम्ही पावती पुस्तक आणतोय, आणायला गेलेत आमचे भक्तगण। थोड्याच वेळात पावती सुरू होईल आणि या मोखाडा जगदंबा भक्तगणांसाठी सूचना आहे। जवळजवळ म्हणजे गेली 43 वर्ष जगदंबा मातेच्या उत्सवामध्ये रंगरंगोटी, दोघांना रंगवणे, मेकअप करणे, लेडीज पोलीस कॉन्स्टेबल अधिकारी एखाद दोन असाल तर इकडे या कृपया। प्रामाणिकपणे मंदिराजवळ या। मन धनाने लेडीज पोलीस कॉन्स्टेबल ही यात्रा किती मंदिराच्या पायऱ्याजवळ या प्लीज, जास्त नको एक दोन तीन। माता पोवाडा या यात्रेला आतापर्यंत जवळजवळ 250 वर्ष झाली। 250 वर्षाची परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आदिवासी समाज आणि पांढरपेशी माता भगिनींना प्राधान्य द्या। आपल्या या पटकन दर्शन करून बाहेर पडा। पारंपरिक पद्धतीने जे मुखवटे आहेत जे दुकानाचे बनवलेले आहेत, काही लाकडाच्या पूर्वीच्या आपण आता दुकानाचे बनवलेले ट्रस्टद्वारे दिलेल्या सूचनांचं पालन करत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। जतन या गावामध्ये चला बाहेर चला। वाड्याच्या जायला आणि यायला जागा ठेवा ना आतमध्ये जाताना बंधूंनो। झाल्यानंतर हा म्हणून पोलीस भगिनी आतमध्ये या, दोन भगिनी या आतमध्ये। आदिवासी समाज शिमगा म्हणजे होळीचा सण आहे का जाणार जवळजवळ 8 ते 10 दिवस पोस्ट मागायचा आणि हा पोस्ट म्हणजे पावती पुस्तक ते निसर्ग निर्मित पण जास्त नका, एक दोन तीन या भगिनी, जास्त नका। त्यांचे मुखवटे तयार करायचे, चला पटकन। त्याच्यामध्ये देवादिकांचे मुखवटे सुद्धा आपल्या म्हणजे मुखावरती तोंडावरती परिधान करून आपापल्या परीने ते पोस्ट मागायचे आणि हा पोस्ट मागत असताना इथे सर्वांनी एक असा विचार केला का आपण ही आदिवासी कला पुढे कशी जतन करता येईल आणि म्हणून सर्व समाज मोखाड्यात गावातले या पंचक्रोशीतले सर्व जाती धर्माचे समाज या बोहाड्याच्या याच्यात एकत्र आले आणि एकत्र येऊन जवळजवळ लंबा माता की ही एक परंपरा छान सहकार्य केलं। आता सुद्धा तीच अपेक्षा आहे। सावकाश, महाराष्ट्रात जो जास्त वेळ रांगेत राहील त्याला जास्त मेवा भेटेल, नाही का? आपण कष्टाला फळ जास्त महाराष्ट्रभर बोहाडा हा फेमस आहे, ही यात्रा फेमस आहे। संयम जीवनामध्ये ज्याच्याकडे संयम आहे त्याचबरोबर ऋषिकेश आहे, तो खूप पुढे जातो। आतापर्यंत तुम्ही संयम ठेवला, असाच संयम ठेवूयात आणि मातेचं दर्शन करत आपण आणि आपल्या घराकडे प्रस्थान करूया। शक्तीचा विजय त्याच्या उद्देशाने थोड्याच वेळात फडामध्ये सुद्धा जगदंबा माता येईल। नाश होण्यासाठी जी सकारात्मक ऊर्जा आहे ती म्हणजे ग्रामदेवत जगदंबा माता। हा दर्शन झालेले गेले ना बाहेर काढायला, दर्शन ज्यांचं झाले त्यांनी बाहेर चला ना ताईंनो, फक्त दर्शन करून ताईंनो आणि हा बोहाड्याचा या बसल्यात ना भगिनी त्यांनी बाहेर चला। कायदा सुव्यवस्था कुठेतरी बिघडणार नाही। ताई दर्शन झालं असेल तर चला, आराम कक्ष नाहीये, तुम्हाला भविष्यात पोलीस चला बाहेर। आहे आणि हे पोलीस चला प्लीज सहकार्य करा। दर्शन झालंय, आपण घरी चला, बाहेर या। प्रयत्न करत आहे, आपण बघू शकता त्याबरोबर मोठ्या प्रमाणात काही माता भगिनी दर्शन झालेल्या आहेत त्या बसल्या कुठे, त्यांनी उठा। ग्रामस्थ पण आपण बघू शकतात आणि चला, या यात्रेचं ताई या। वैशिष्ट्य म्हणजे फक्त इथेच जे काही महाराष्ट्र नाही पूर्ण देशभरातून इथे नागरिक दिसतात आपल्याला। कॅमेरामॅन संदीप राऊत। पुरुष मंडळी आहेत। यात्रा संदर्भात आपण काय सुरक्षा केली? नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ भाले, मोखाडा पोलीस ठाणे। मोखाडा पोलीस ठाण्यात मोखाडा शहरात 350 वर्षापासूनची परंपरा असलेला बोहाडा उत्सव साजरा होत असतो। त्यासाठी आम्ही माननीय पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त लावला होता। इथे प्रचंड गर्दी झाली होती। अनेक दुकानं, पाळणे, मनोरंजनाचे खेळ लावण्यात आले होते आणि त्यासाठी मोखाडा, त्र्यंबकेश्वर, हर्सूल, घोटी, इगतपुरी, वाडा, जव्हार आणि दमण या भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक इथे आले होते। इथे रात्रभर सोंग नाचवले जातात आणि नंतर ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। त्या गर्दीचं आम्ही योग्य प्रकारे नियोजन करून हा मोखाडा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पाडलेला आहे। याचं पूर्ण श्रेय पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विजय देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विनायक नरळे आणि जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर मेहर यांना मी देतो। त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि मोठा बंदोबस्त दिला, त्यामुळे हा उत्साह मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो। धन्यवाद।